हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी रेसिपी पाहणार आहोत. तर हे पहा, एकदम मस्त कलर पण आपल्या पावभाजीला खूप सुंदर आलेला आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, मी इथं मीडियम साईजचे 4 बटाटे घेतलेले आहेत. त्याची साल काढून मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेले आहेत. तर 2 ते 3 शिमला मिरची घेतलेली आहे. फ्लॉवर, फ्रोझन मटार घेतलेला आहे. 2 मोठ्या साईजचे टोमॅटो आणि आपल्याला इथं थोडंसं बीट घ्यायचं आहे. बीटाने आपल्या पावभाजीला छान असा कलर येतो. इथे पहा, मी आपले बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अगोदरच. तर मी एका कुकरमध्ये बटाटे, टोमॅटो, बीट, फ्लॉवर हे सर्व चिरलेल्या आपण भाज्या घालून घेणार आहे. इथं पहा, मी शिमला मिरचीचे बी सगळं काढून घेतलेलं आहे. तर इथं मी अगोदरच भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर आता मी त्यात भाज्या बुडेल इतकंच पाणी वतणार आहे. हे पहा, आता आपण कुकर लावून द्यायचा आहे. त्याच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. खूप पाणी वतायचं नाही आपल्याला. इथं थोडंसं किंचित असं मीठ टाकून घेते मी. आता आपण कुकरचं झाकण लावून इथं थोडासा पावभाजी मसाला टाकलेला आहे मी. याने आपल्या पावभाजीला छान अशी टेस्ट येते आणि आपल्या पावभाजीमध्ये भाज्यांमध्ये आपल्या पावभाजी मसाल्याचा छान असा फ्लेवर उतरतो. त्यामुळे भाज्या शिजताना थोडासा मसाला ह्यामध्ये घालायचा आहे. तर आता आपण हा कुकर गॅसवरती ठेवून ह्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथं मी मोठ्या साईजचे 3 कांदे चिरून घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. इथं लसूण घेतला आहे मी सोलून आणि आलं घेतलेलं आहे. आता आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आलं लसणाची. हे पहा, आपली आलं लसूण पेस्ट झालेली आहे. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत पहा. आता आपला कुकर थंड झाला की आपण तो उघडून पाहायचं आहे. हे पहा, आपल्या भाज्याही छान शिजलेल्या आहेत. आता आपण त्या भाज्या पावभाजी मॅशरने छान अशा मॅश करून घ्यायच्या आहेत. पहा, एकदम मऊसूद आपला बटाटा, सर्व भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत. आता आपण हे मॅश करून घेऊया. आपल्या बीटने आपल्या पावभाजीला मस्त असा कलर येतो. त्यामुळे बीट टाकायचंच आहे आपल्याला. आता मी इथं पावभाजीला फोडणी घालणार आहे. तर इथं मी साधारण 3 चमचे तेल टाकलेलं आहे इथं. आता त्यामध्ये मी अगोदर कांदा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथं बारीक कांदा चिरून घेतलेला आहे मी. इथं तेलाच्या ऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता. आपला कांदा छान परतत आहे. पहा, आपल्या कांद्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला फ्रोझन मटार घालून घ्यायचा आहे. मटार ह्यामध्येच घालायचा आहे कारण का आपला फ्रोझन मटार आहे. इथं तुम्ही ताजा मटार वापरला तर भाज्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपलं भाज्या पण मस्त अशा मॅश झालेल्या आहेत. तर आपल्या इकडं कांदा आणि मटार पण छान शिजलेला आहे पहा. आता आपण तो मटारसुद्धा थोडासा मॅश करून घेऊया. या पद्धतीने ही भाजी झटपट तयार होते. या पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की करून पहा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका. हे पहा, आता आपल्या भाज्या छान अशा मॅश झालेल्या आहेत मटार. तर आता आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. इथं आपण 1.5 चमचा इतकी आलं लसूण पेस्ट घालायची आहे. हे पहा, माझ्याकडून जास्त झालेली आहे तर मी थोडीशी कमी केलेली आहे. इथं आपण 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आपल्याला आलं लसूण पेस्ट ताजीच वापरायची आहे. त्यांनी आपल्या भाजीची टेस्ट खूप छान होते. आता आपली आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा गेला
की त्यामध्ये आता आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे 2 चमचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. इथे पहा मी 1 चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे. इथं मी 1 चमचाच घातलेला आहे. पुढे आता आपण नंतर अजून 1 चमचा घालणार आहोत. हे पहा छान असे आपले मसाले परतून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपला मसाला अजिबात करपणार नाही. हे पहा व्यवस्थित असं हे छान शिजवून घ्यायचं आहे थोडंसं. आता आपण त्यामध्ये थोडंसं कमी पाणी पडलं म्हणून मी अजून थोडंसं घातलेलं आहे. पाणी छान शिजलं. हे पहा पाणी टाकून छान अशी आपली शिजलं की त्यामध्ये आता आपण मॅश केलेल्या भाज्या वतून घ्यायच्या आहेत. आता ती एकत्र करून छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. पहा आपल्या बीटामुळे आपल्या पावभाजीला मस्त असा कलर आलेला आहे. इथं फूड कलर वापरायची अजिबात सुद्धा गरज नाही. बीट वापरलं तर आपल्या पावभाजीला छान असा कलर येतो. तर हे पहा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. तुम्ही पाहतच असाल आपल्या पावभाजीला 1 नंबर असा कलर आलेला आहे. आता त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. पावभाजी आपली खूप अशी घट्ट दिसत आहे त्यामुळे मी इथं थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी आपल्याला शक्यतो गरमच वापरायचं आहे. तर हे पहा थोडीशी मी वरून कोथिंबीर घालून घेतली. आता आपण हे हलवून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. हे पहा या पद्धतीने तुम्ही ही पावभाजी रेसिपी नक्की करून पहा. आता इथं अजून मी 1 चमचाभर पावभाजी मसाला घातलेला आहे. आपल्याला वरून पावभाजी मसाला घालायचा आहे सगळ्यात शेवटून. याने आपल्या पावभाजीला छान असा फ्लेवर येतो आणि शेवटपर्यंत छान असा टिकतो. तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पावभाजी मसाला भाजीमध्ये. आता आपण यामध्ये हे पहा बटर क्यूब घातलेला आहे 1. आता आपण ह्याला छान असं उकळून द्यायचं आहे. मस्त झटपट अशी ही आपली पावभाजी रेसिपी तयार होते. थोडीशी मी अजून कोथिंबीर घातलेली आहे. हे पहा या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असंच भेटूया पुन्हा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.